श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर तुम्हाला माहिती आहे का, आज मी ना एक घरीच असं सुंदर वॉल हँगिंग तयार करणार आहे माझ्या किचनसाठी। याच्यातली एक खास गोष्ट म्हणजे मी याच्यात कोणताही खर्च केलेला नाही। जे घरचं आपलं जुनं वस्तू आहेत, ज्या की लेस किंवा पेपर, स्केच पेन आणि हे तर पहा ना, मला एका म्हणजे पेपर पण भेटला नाही, पण मी म्हणजे वेगळा लावला, पण तेच खूप छान वाटायलं आहे। आणि म्हणजे असं होतं की अनेकदा आपण वस्तू फेकून देतो आणि मग पण त्याचा खरंच उपयोग होतो। ही जी काय म्हणते त्याला लेस आहे ना, ही तर 5 वर्षाची आहे माझ्या साखरपुड्याची, पण ती जपून ठेवलेली आहे। तर आज याचा उपयोग पडला। तर आता एवढंच केलं कारण ती उठली होती श्रुतिका। त्याच्यानंतर बाकीचं जे आहे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की मी कसं तयार केलं। तर त्याच्यानंतर आज रात्री म्हणजे आम्ही पनीर बनवलं। श्रुतिकाने खूपच आग्रह केला होता की पनीरची भाजी खायची म्हणून। सगळ्यात पहिल्यांदा पनीर वगैरे तळून घेतलं, कांदा टमाटर हे पण मी म्हणजे थोडंसं फ्राय करूनच नंतर मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेतली। इथं सुहानाचा त्यांनी मसाला आणला होता, तो वापरला मी आणि छानपैकी अशी पनीरची भाजी बनवली। तर अगोदरच मी म्हणजे थोडा उशीरच झाला होता, पण मी त्याची तयारी अगोदरच पनीरची भाजी करून ठेवली होती, कारण अचानकच तिनं सांगितलं होतं की पिलूनं मला पनीरची भाजी खायची म्हणून पप्पा येताना आणा। तर तेच मग तिला दम तरी कुठं होते, हो सर मम्मी झाली का तर तिला इथं उचलून मी दाखवलं बाय बाय झाली का नाही। आणि एकदम जे छान जशी आम्ही खातात ना तशीच, म्हणजे मीडियम, जास्त तिखट पण नाही जास्त सपक पण नाही, अशी मी पनीरची भाजी केली होती। आणि तसं सांगायचं म्हटलं तर श्रुतिका पण म्हणजे आम्ही जे करतात ना तेच ती खाती, तिच्यासाठी स्पेशल वगैरे काही करत नाही। त्याच्यासोबतच गरम गरम भात लावला होता। तर व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।